हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी अकाउंट फायनान्स ऑडिटिंगचा कॉस्ट अँड मॅनेजमेंटचा युनिट 2 कव्हर करत आहे, जो आहे मटेरियल कॉस्ट. ठीक आहे. याच्या आधी आपण युनिट फर्स्ट कव्हर केला होता इंट्रोडक्शनचा. त्याच्यामध्ये आपण 3 व्हिडिओज बनवले होते, कारण की तो युनिट खूप मोठा होता. याच्यामध्ये मटेरियल कॉस्ट सुद्धा मिनिमम 12 ते 13 युनिट्स आहे. तर याच्यामध्ये आज आपण 5 युनिट्स कव्हर करत आहे, म्हणजे 5 टॉपिक कव्हर करत आहे, जो पार्ट 1 आहे. याच्यामध्ये आपण पार्ट 2 सुद्धा उद्या बनवूया आणि त्याच्यामध्ये पूर्ण टॉपिक आपण कव्हर करूया. ठीक आहे. तर आजच्या युनिटमध्ये बघा काय करणार आहे आपण. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन बघणार आहे मटेरियल कॉस्टचं, त्याच्यानंतर मटेरियल कंट्रोल बघणार आहे, मटेरियल प्रोक्रुटमेंट प्रोसिजर, व्हॅल्युएशन ऑफ मटेरियल रिसिप्ट आणि मटेरियल स्टोरेज अँड रेकॉर्ड. असे 5 टॉपिक आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर की पॉइंट्स 75 प्लस एमसीक्यूज आणि असाइनमेंट सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. तर याच्यामध्ये असाइनमेंट सुद्धा कव्हर न करता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाइनमेंट कव्हर करू, पण की पॉइंट्स आणि एमसीक्यूज आपण याच्यामध्ये पूर्ण कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. खूप लोक व्हिडिओ बघतात पण लाईक करायला खूप मागे पुढे बघतात, तर असं नको करा. व्हिडिओला लाईक पण करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी कंटिन्यू असेच व्हिडिओ बनवू शकणार. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आज आपण. तर बघा सगळ्यात पहिले जो कन्सेप्ट आहे तो आहे आपला 2.1, कारण की सेकंड युनिट आहे म्हणून 2.1 दिलेला आहे इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन ऑफ मटेरियल कॉस्ट जे दिलेलं आहे त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग आपण बघूया, त्याचे काही की पॉईंट बघूया, डेफिनेशन्स बघूया आणि 1 बाय 1 क्वेश्चन्स आपण कम्प्लीट करूया. ठीक आहे. तर चला बघा, फर्स्ट कन्सेप्ट काय आहे इथे, बेसिक अंडरस्टँडिंग, मूलभूत समज. बघा मटेरियल मीन्स काय होतं की मटेरियल मीन्स ऑल कमोडिटीज और फिजिकल आयटम युज्ड इन प्रोडक्शन. मीन्स साहित्य म्हणजे अंतिम उत्पादन तयार करण्यासाठी वापरले जाणारे सर्व वस्तू व भौतिक घटक. ठीक आहे. ऑल कमोडिटीज और फिजिकल आयटम यूज इन प्रोडक्शन कॉल्ड ॲज अ मटेरियल. ठीक आहे. आता मटेरियल आपण 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो आपण. एक राहते इनडायरेक्ट मटेरियल आणि एक राहते डायरेक्ट मटेरियल. बघा इथे लिहिलं आहे, इट इज डिवाइडेड इंटू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मटेरियल. हे थेट आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साहित्य अशा 2 प्रकारात विभागले जाते. तर बघूया आता आपण डायरेक्ट मटेरियल मीन्स थेट साहित्य म्हणजे काय. तर बघा, डायरेक्टली कॉन्ट्रीब्यूट टू प्रोडक्ट इन फिजिबल मॅनर मीन्स ज्यांचा खर्च थेट अंतिम उत्पादनाशी निगडीत असतो आणि आर्थिकदृष्ट्या शक्य असतो, त्यालाच आपण काय म्हणतो इथे डायरेक्ट मटेरियल. मीन्स डायरेक्ट मटेरियल इज अ फिजिबल मॅनर्स ऑफ द प्रोडक्ट. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट दिलेलं आहे इनडायरेक्ट मटेरियल मीन्स अप्रत्यक्ष साहित्य. बघा, नॉट डायरेक्टली लिंक टू द स्पेसिफिक फायनल प्रोडक्ट मीन्स जे विशिष्ट उत्पादनाशी थेट संबंधित नसतात त्यांनाच आपण काय म्हटलं आहे, इनडायरेक्ट मटेरियल. जसं बघा इम्पॉर्टन्स दिलेलं आहे कॉस्ट कंट्रोलचं. इम्पॉर्टन्स इन कॉस्ट कंट्रोल बघा, खर्च नियंत्रणाचं महत्व काय. तर बघा फर्स्ट दिलेलं आहे कॉस्ट कंट्रोल स्टार्ट विथ मटेरियल कॉस्ट. खर्च नियंत्रणाची सुरुवात कशी होते, साहित्य खर्चापासूनच होते. ठीक आहे. मटेरियल कॉस्ट पासूनच कॉस्ट कंट्रोल आपण स्टार्ट करतो. त्याच्यानंतर फॉलो म्हटलंय की 3 प्रिन्सिपल्स, 3 E's मीन्स इकॉनॉमी, इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस मीन्स अर्थकारक, कार्यक्षमता आणि प्रभावकारता. हे 3 प्रिन्सिपल्स जे असतात ते कॉस्ट कंट्रोलसाठी लागू होतात. ठीक आहे. आता बघा इम्पॉर्टन्स ऑफ मटेरियल कंट्रोल दिलेलं आहे, मटेरियल साहित्य नियंत्रणाचे महत्व. तर बघा फर्स्ट दिलेलं आहे क्वालिटी इन फायनल प्रोडक्ट मीन्स अंतिम उत्पादनाची गुणवत्ता. बघा डिपेंड्स ऑन इनपुट मटेरियल क्वालिटी. उत्पादनाची गुणवत्ता इनपुट साहित्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. जसं इनपुट आपण देणार तसंच तो क्वालिटी काय करणार, प्रोडक्ट करणार. ठीक आहे. सेकंड म्हटलेलं आहे फायनल प्रोडक्ट प्राइस, उत्पादनाची किंमत. मटेरियल कॉस्ट इन्फ्लुएन्स प्रोडक्ट प्राइस, साहित्य खर्चामुळे अंतिम उत्पादनाची किंमत ठरते. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड म्हटलेलं आहे प्रोडक्शन कंटिन्युटी, उत्पादनाची सलगता. बघा अनइंटरप्टेड मटेरियल सप्लाय इज इसेन्शियल. सतत साहित्य पुरवठा आवश्यक आहे, अन्यथा उत्पादन ठप्प होऊ शकते. नंतर फोर्थ म्हटलं आहे स्टॉक होल्डिंग अँड स्टॉक आउट कॉस्ट मीन्स साठा धारण व अभाव खर्च. ठीक आहे. बघा स्टॉक होल्डिंग इन्व्हॉल्व इंटरेस्ट ऑर लॉसेस, अंडर स्टॉकिंग लीड टू लॉस मीन्स साठा ठेवण्यास व्याज व नुकसानाचा खर्च येतो, तर कमी साठा उत्पादनात तोटा करतो. ठीक आहे. तसाच फिफ्थ दिलेला बघा वेस्टेज अँड लॉसेस, अपव्यय व तोटे. क्लासिफाईड ॲज अ नॉर्मल ऑफ ॲबनॉर्मल नीड्स टू द कंट्रोल. सामान्य व असामान्य नुकसान होऊ शकते, नियंत्रण आवश्यक असते. तसंच नेक्स्ट आहे 6 रेग्युलर रिसोर्स इन्फो मीन्स नियमित माहिती. अपडेटेड मटेरियल इन्फो इज अ की फॉर डिसिजन मेकिंग. साहित्याची अद्ययावत
माहिती असणे प्रक्रियेसाठी महत्वाची आहे. ठीक आहे. तसाच आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. ठीक आहे, जे आपण की पॉइंट्स बघितलेले आहे इंट्रोडक्शन मध्ये मटेरियल कॉस्टचे, तर त्याचे आता एमसीक्यूज बघूया. तर बघा फर्स्ट काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज द जनरल मिनिंग ऑफ मटेरियल इन कॉस्ट अकाउंटिंग. खर्च लेखांकनामध्ये साहित्य या संधीचा सर्वसाधारण अर्थ काय आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली लेबर कॉस्ट, सेकंड ऑल कमोडिटी यूज टू मेक फायनल प्रोडक्ट, थर्ड ओनली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स अँड फोर्थ ओनली मशीन्स. करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑल कमोडिटीज यूज टू मेक फायनल प्रोडक्ट. अंतिम उत्पादनासाठी वापरले जाणारे सर्व घटक त्यांनाच आपण काय म्हणतो आहे, मटेरियल. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डायरेक्ट मटेरियल. खालीलपैकी कोणते साहित्य प्रत्यक्ष साहित्य आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लुब्रिकंट, सेकंड वूड यूज्ड इन फर्निचर, सेकंड थर्ड क्लिनिंग सप्लाईज अँड फोर्थ सेफ्टी ग्लोव्स. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड वूड यूज्ड इन फर्निचर. फर्निचर साठी वापरले जाणारे लाकूड त्यालाच म्हटलेलं आहे डायरेक्ट मटेरियल. नेक्स्ट थर्ड, डायरेक्ट मटेरियल कॉस्ट मीन्स प्रत्यक्ष साहित्य खर्च म्हणजे. तर बघा ऑप्शन आहे कॉस्ट नॉट ट्रेसेबल टू फायनल प्रोडक्ट, सेकंड कॉस्ट इनडायरेक्टली रिलेटेड टू प्रोडक्शन, थर्ड कॉस्ट डायरेक्टली अट्रिब्यूट टू फायनल प्रोडक्ट अँड फोर्थ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मटेरियल कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉस्ट डायरेक्टली अट्रिब्यूट टू फायनल प्रोडक्ट. अंतिम उत्पादनाशी थेट संबंधित खर्च त्यालाच म्हटलंय डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. नेक्स्ट फोर्थ, इनडायरेक्ट मटेरियल्स आर अप्रत्यक्ष साहित्य म्हणजे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्टली चार्ज टू फिनिश गुड, सेकंड नॉट डायरेक्टली अट्रिब्यूट टू द स्पेसिफिक गुड, थर्ड नॉट यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग अँड फोर्थ ऑलवेज व्हेरी कॉस्टली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नॉट डायरेक्टली अट्रिब्युटेबल टू द स्पेसिफिक प्रोडक्ट. विशिष्ट उत्पादनाशी थेट संबंधित नाही त्यालाच म्हटलंय इनडायरेक्ट मटेरियल. नेक्स्ट फिफ्थ, 3 E's इन मटेरियल कॉस्ट कंट्रोल स्टँड फॉर. साहित्यात खर्च नियंत्रणासाठी 3 E's म्हणजे काय. तर 3 E's म्हणजे होते इकॉनॉमी, इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. हे आपण बघितलेलं आहे. अर्थकारण, कार्यक्षमता आणि परिणामकारकता. ठीक आहे, त्यालाच म्हणतो आपण 3 E's मीन्स प्रिन्सिपल ऑफ मटेरियल कॉस्ट. नेक्स्ट 6, मटेरियल कॉस्ट मॅनेजमेंट बिगिन्स विथ. साहित्य खर्च व्यवस्थापन कशापासून सुरू होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मार्केटिंग, सेकंड लेबर कॉस्ट, थर्ड कॉस्ट कंट्रोल ऑफ मटेरियल अँड फोर्थ मशीन कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉस्ट कंट्रोल ऑफ मटेरियल, साहित्य खर्चाचे नियंत्रण. नेक्स्ट सेवन्थ, वन ऑफ द मेजर रिझन फॉर कंट्रोलिंग मटेरियल इज. साहित्याचे नियंत्रण करण्यामागील एक मुख्य कारण म्हणजे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू इम्प्रूव्ह ऍडव्हर्टाइजमेंट, सेकंड टू रिड्यूस मटेरियल वेस्टेज, थर्ड टू एलिमिनेट इनडायरेक्ट कॉस्ट अँड फोर्थ टू स्लो डाऊन प्रोडक्शन. करेक्ट आन्सर आहे सेकंड टू रिड्यूस मटेरियल वेस्टेज, साहित्याची नासाडी कमी करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट 8, क्वालिटी ऑफ फायनल प्रोडक्ट डिपेंड्स ऑन. अंतिम उत्पादनाची गुणवत्ता कशावर अवलंबून असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मार्केटिंग, सेकंड रॉ मटेरियल क्वालिटी, थर्ड डिलिव्हरी टाइम अँड फोर्थ पॅकिंग. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रॉ मटेरियल क्वालिटी, कच्च्या साहित्याची गुणवत्ता. नेक्स्ट 9th, स्टॉक आउट सिच्युएशन मे लीड्स टू. साहित्याचा तुटवडा कोणत्या परिणामाला कारणीभूत ठरतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज प्रोडक्शन स्पीड, सेकंड रेव्हेन्यू लॉस अँड ब्रीच ऑफ कमिटमेंट, थर्ड बेटर इन्व्हेंटरी कंट्रोल अँड फोर्थ इम्प्रूव्ह प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रेव्हेन्यू लॉस अँड ब्रीच ऑफ कमिटमेंट, महसूल तोटा आणि कराराचे उल्लंघन. ठीक आहे. नेक्स्ट 10th, स्टॉक होल्डिंग कॉस्ट इन्क्लूड. साठा ठेवण्याचा खर्च यात समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट मार्जिन ओनली, सेकंड ओनली पॅकेजिंग कॉस्ट, थर्ड इंटरेस्ट अपॉर्च्युनिटी कॉस्ट, इव्हॅपोरेशन लॉस अँड फोर्थ ओनली ट्रान्सपोर्टेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इंटरेस्ट अपॉर्च्युनिटी कॉस्ट, इव्हॅपोरेशन लॉसेस, व्याज, संधी खर्च, वाष्पीकरण इत्यादी नुकसान. ठीक आहे. नेक्स्ट 11, ॲबनॉर्मल लॉस इन मटेरियल इज ड्यू टू. ठीक आहे, साहित्यामधील असामान्य नुकसान कशामुळे होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉपर स्टोरेज, इफिशियंट युटिलायझेशन, केअरलेस हँडलिंग अँड फोर्थ हाय प्रोडक्शन आउटपुट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड केअरलेस हँडलिंग, बेपर्वाईने हाताळणे. ठीक आहे. नेक्स्ट 12th, रेग्युलर अँड अपडेटेड मटेरियल इन्फॉर्मेशन हेल्प्स इन. साहित्याची नियमित व अद्ययावत माहिती कशासाठी उपयुक्त ठरते.
तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिले डिसिजन, सेकंड टाइमली अँड इन्फॉर्म डिसिजन मेकिंग, थर्ड मार्केटिंग कॅम्पेन अँड फोर्थ डिक्रीजिंग इन्व्हेंटरी रेकॉर्ड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टाइमली अँड इन्फॉर्म डिसिजन मेकिंग, वेळेवर आणि योग्य निर्णय घेण्यासाठी. नेक्स्ट 13 प्रॉपर मटेरियल कंट्रोल एन्श्योर, योग्य साहित्य नियंत्रणामुळे काय सुनिश्चित होते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिले इन सप्लाय, सेकंड प्रोडक्ट इंटरप्शन, थर्ड क्वालिटी आउटपुट अँड कॉस्ट एफिशियन्सी अँड फोर्थ हाय वेस्टेज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड क्वालिटी आउटपुट अँड कॉस्ट एफिशियन्सी, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि खर्च कार्यक्षमता. नेक्स्ट 14 कॉस्ट ऑफ फायनल प्रोडक्ट इज मेजरली इम्पॅक्टेड बाय, अंतिम उत्पादनाचा खर्च प्रामुख्याने कोणामुळे प्रभावित होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लेबर कॉस्ट ओनली, सेकंड ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट, थर्ड कॉस्ट ऑफ मटेरियल यूज अँड फोर्थ गव्हर्नमेंट टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉस्ट ऑफ मटेरियल यूज, वापरलेल्या साहित्याचा खर्चामुळे. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सको एलडीसी अकाउंट स्पेशल बुक अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्व एमसीक्यूज दिलेले आहेत 7 सब्जेक्ट्सचे. ठीक आहे. पूर्ण 7000+ एमसीक्यूज आणि इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये आहे. खूप इम्पॉर्टंट पीडीएफ असणार आहे ही एलडीसी साठी, यूडीसी साठी, डेप्युटी मॅनेजर साठी सुद्धा. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत ही पीडीएफ नाही घेतली आहे ती पण पीडीएफ घेऊन घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आणि अकाउंट सेक्शन जो आहे जो 110 मार्क्स आहे मीन्स 50 क्वेश्चन ते पूर्ण कव्हर होऊन जातील. ठीक आहे. याची प्राइस जी आहे ती आहे 750 रुपीज. ठीक आहे. तर बघा 15 क्वेश्चन आहे नॉर्मल लॉस ओकर्स ड्यू टू, सामान्य नुकसान कशामुळे होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इनइफिशियन्सी, प्रोसेस नेचर, मशीन ब्रेकडाऊन अँड रॉंग रॉ मटेरियल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोसेस नेचर, प्रक्रियेचे स्वरूप. तसंच बघा 2.2 आहे आता मटेरियल कंट्रोल. ठीक आहे. आता मटेरियल कंट्रोल बद्दल आपण की पॉइंट्स बघूया आणि त्याचे एमसीक्यूज. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, तुमचा एक लाईक म्हणजे मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ कंटिन्यू बनवत राहू. ठीक आहे. तर चला बघूया. फर्स्ट आहे मिनिंग ऑफ मटेरियल कंट्रोल, साहित्य नियंत्रण याचा अर्थ काय. ठीक आहे. तर मटेरियल कंट्रोल मीन्स काय, मटेरियल कंट्रोल इज अ पार्ट ऑफ ओव्हरऑल कॉस्ट कंट्रोल, मीन्स एकूण खर्चाचा हा एक भाग असल्याने नियंत्रण आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणून मटेरियल कॉस्ट इज अ पार्ट ऑफ ओव्हरऑल कॉस्ट कंट्रोल म्हटलं. बघा साहित्य खर्च एकूण खर्चाचा एक भाग असल्याने त्याचे नियंत्रण आवश्यक आहे, ज्यामुळे खर्च नियंत्रित ठेवता येते. कारण की कोणत्या पण मॅन्युफॅक्चरिंग म्हणा किंवा कोणत्या पण कंपनीला म्हणा तर जे पण ओव्हरऑल कॉस्ट आहे, मटेरियल कॉस्ट आहे, त्याचा नियंत्रण करणे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण यूज करतोय मटेरियल कंट्रोल. ठीक आहे. आता बघा ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल कंट्रोल सिस्टीम, साहित्य नियंत्रण प्रणालीचे उद्दिष्टे. तर बघा फर्स्ट आहे मिनिमाइज प्रोडक्शन इंटरप्शन, उत्पादनात खंड टाळणे. ठीक आहे. बघा काय म्हटलंय एन्श्योर कंटिन्युअस अवेलेबिलिटी ऑफ इवन लॉस्ट आयटम, लो कॉस्ट आयटम. बघा किमती कितीही कमी असल्या तरी प्रत्येक साहित्याचा सतत पुरवठा आवश्यक आहे, मीन्स कंटिन्युअस अवेलेबिलिटी ऑफ इवन लो कॉस्ट आयटम, खर्च कमी असला तरी त्याचं उत्पादन कंटिन्यू पाहिजे आपल्याला. सेकंड म्हटलेलं आहे ऑप्टिमाइज मटेरियल कॉस्ट, साहित्य खर्चाची कमाल कार्यक्षमता. बरोबर आहे. जसं की इन्क्लूड प्राइस, ऑर्डरिंग अँड होल्डिंग ऑफ कॉस्ट, खरेदी किंमत, ऑर्डर खर्च आणि साठवण खर्च कमी ठेवणे हे उद्दिष्ट, मीन्स ऑप्टिमाइज मटेरियल कॉस्ट. थर्ड आहे रिड्यूस वेस्टेज अँड लॉसेस, अपव्यय व तोटा कमी करणे. बरोबर आहे. अवॉइड लॉसेस ड्यू टू डेटोरिएशन, ऑब्सोलेन्स अँड लॉंग स्टोरेज, साठवणीपासून खराब होणे किंवा कालबाह्य होणे यामुळे होणारे नुकसान टाळणे, त्यालाच म्हटलंय आपण रिड्यूस वेस्टेज ऑफ लॉसेस. फोर्थ आहे मेंटेन रिलायबल इन्फॉर्मेशन, विश्वसनीय माहिती मिळवणे. बघा मेंटेन रेकॉर्ड फॉर ऑल मटेरियल टू ट्रॅक युसेज, लॉस अँड थेफ्ट, संपूर्ण माहिती ठेवून नियोजनात मदत व चोरी नुकसान ओळखणे, त्यालाच म्हणतो आपण मेंटेन रिलायबल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. तसंच फिफ्थ आहे टाइमली ऑर्डर फुलफिलमेंट, ऑर्डर वेळेत पूर्ण करणे. ठीक आहे. गुड मटेरियल मॅनेजमेंट एन्श्योर कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड गुडविल, वेळेत साहित्य उपलब्ध झाल्यास कंपनीची प्रतिष्ठा वाढते, त्यामुळे टाइमली ऑर्डर फुलफिल करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे 5 ऑब्जेक्टिव्ह आहेत मटेरियल कॉस्ट सिस्टमचे. ठीक आहे. आता बघा रिक्वायरमेंट्स दिली आहे, रिक्वायरमेंट्स ऑफ इफेक्टिव्ह मटेरियल कंट्रोल. ठीक आहे. प्रभावी साहित्य नियंत्रणाची आवश्यक बाबी. तर बघा फर्स्ट आहे इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन, मीन्स विभागांमध्ये समन्वय असणे. सेकंड आहे बेस्ट परचेस प्रोसिजर, उत्तम खरेदी प्रक्रिया व अटी निश्चित करणे.
थर्ड, स्टँडर्डाइज डॉक्युमेंटेशन, स्टँडर्ड फॉर्म्स वापर, ऑर्डर, रिसिप्ट, इश्यू इत्यादी. नंतर मटेरियल बजेट, साहित्य पुरवठा उपकरणांसाठी अंदाजपत्रक तयार करणे. फिफ्थ आहे इंटरनल चेक, अंतर्गत तपासणी प्रणाली व प्रभावीपणे कार्यान्वित करणे, त्यालाच म्हटलं आहे इंटरनल चेक. आता बघा नेक्स्ट 6 पॉइंट आहे त्याच्याच मधला. नेक्स्ट आहे प्रॉपर स्टोरेज, साहित्य योग्य ठिकाणी योग्य सुरक्षा उपायासह साठवणे. नंतर आहे परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम, सतत साठा तपासणी व नोंद ठेवणे. नेक्स्ट आहे कंट्रोल इश्यू सिस्टम, योग्य वेळेस योग्य प्रमाणात साहित्य देणे. नेक्स्ट आहे कंट्रोलिंग अकाउंट, साहित्य खर्च नोंदविणारे खाते व उपनोंदी प्रणाली तयार करणे. आणि 10th आहे रेग्युलर रिपोर्ट, नियमित अहवाल, खरेदी, इश्यू, स्टॉक बॅलन्स, कालबाह्य स्टॉक इत्यादी. ते ह्या रिक्वायरमेंट्स असतात इफेक्टिव्ह मटेरियल कंट्रोलसाठी. तर 10 जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. आता बघा इलेमेंट्स ऑफ मटेरियल कॉस्ट. तर मटेरियल कॉस्ट कसं काढतो आपण बघा. मटेरियल कॉस्ट इक्वल्स टू काय, प्रोक्रुटमेंट प्लस स्टोरेज प्लस युसेज कंट्रोल. मीन्स साहित्य नियंत्रण म्हणजे काय, खरेदी नियंत्रण प्लस साठवण नियंत्रण प्लस वापर नियंत्रण म्हणजेच होते मटेरियल कंट्रोल, मीन्स साहित्य नियंत्रण. ठीक आहे. आता बघा की ऑपरेशन्स दिल्या. की ऑपरेशन्स मध्ये परचेसिंग म्हणजे खरेदी येते, रिसिव्हिंग म्हणजे स्वीकृती येते, इन्स्पेक्शन म्हणजे तपासणी, साठवण म्हणजे स्टोरेज, इश्युइंग म्हणजे इश्यू करणे, इन्व्हेंटरी रेकॉर्ड नोंदी करणे, स्टॉक ऑडिट साठा लेखा परीक्षण करणे, या सगळ्या ज्या गोष्टी येतात ते येतात. ठीक आहे. आता बघूया त्याचे एमसीक्यूज. तर बघा फर्स्ट आहे व्हॉट इज द मेन एम ऑफ कॉस्ट कंट्रोल, खर्च नियंत्रणाचा मुख्य उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज मटेरियल स्टोर वेस्टेज, सेकंड मेंटेन कॉस्ट एज पर सेट स्टँडर्ड, थर्ड इन्क्रीज सेलिंग प्राइस अँड फोर्थ डिले प्रोडक्शन. करेक्ट आन्सर आहे सेकंड, मेंटेन कॉस्ट एज पर सेट स्टँडर्ड, निश्चित मानकाप्रमाणे खर्च राखणे. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल कंट्रोल, खालीलपैकी कोणता साहित्य नियंत्रणाचा उद्देश नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंप्लीशन ऑफ ऑर्डर इन टाइम, सेकंड इन्क्रीजिंग वेस्टेज, थर्ड प्रोव्हाइडिंग एडिक्वेट इन्फॉर्मेशन अँड फोर्थ ऑप्टिमायझेशन ऑफ मटेरियल कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे सेकंड, इन्क्रीजिंग वेस्टेज, नासाडी वाढवणे इज नॉट अ ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल कंट्रोल. बाकी कंप्लीशन ऑर्डर इन टाइम, एडिक्वेट इन्फॉर्मेशन अँड ऑप्टिमायझेशन ऑफ मटेरियल कॉस्ट हे असतं. नेक्स्ट थर्ड, कंटिन्युअस अवेलेबिलिटी ऑफ ऑल मटेरियल हेल्प्स इन, साहित्याची सातत्याने उपलब्ध यामुळे काय होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रोडक्शन इंटरप्शन, सेकंड स्मूथ प्रोडक्शन प्रोसेस, थर्ड डिले इन इन्स्पेक्शन अँड फोर्थ इन्क्रीज स्टोरेज कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे सेकंड, स्मूथ प्रोडक्शन प्रोसेस, सुरळीत उत्पादन प्रक्रिया. नेक्स्ट फोर्थ, होल्डिंग कॉस्ट इन्क्लूड, साठवण खर्चात काय समाविष्ट असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली पॅकेजिंग कॉस्ट, सेकंड इंटरेस्ट अँड डिटोरिएशन लॉस, थर्ड ओनली मॅन पॉवर कॉस्ट अँड फोर्थ मार्केटिंग लॉस. करेक्ट आन्सर आहे सेकंड, इंटरेस्ट अँड डिटोरिएशन लॉस, व्याज व गुणवत्ता कमी होणे. नेक्स्ट फिफ्थ, द प्रोसेस ऑफ कीपिंग मटेरियल रेकॉर्ड कंटिन्युअसली अपडेटेड इज नोन ॲज, साहित्याच्या नोंदी सातत्याने अद्ययावत ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे त्यालाच म्हणतो ऑप्शन ऑब्सोलेन्स सिस्टम, सेकंड पिरियडिक ऑडिट, थर्ड परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टम अँड फोर्थ वेंडर रोटेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टम, सतत साठा नोंद प्रणाली. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स्थ, विच डिपार्टमेंट इज नॉट डायरेक्टली इन्व्हॉल्व इन मटेरियल कंट्रोल कोऑर्डिनेशन, खालीलपैकी कोणता विभाग साहित्य नियंत्रण समन्वयात थेट सहभागी नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेसिंग, सेकंड फायनान्स, थर्ड ह्युमन रिसोर्स अँड फोर्थ इन्स्पेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ह्युमन रिसोर्स, मनुष्यबळ. नेक्स्ट सेवन्थ, प्रॉपर मटेरियल कंट्रोल हेल्प्स इन, योग्य साहित्य नियंत्रणामुळे काय साध्य होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज इन ऑब्सोलेट स्टॉक, सेकंड इनॲक्युरेट रेकॉर्ड, थर्ड टाइमली प्रोडक्शन अँड कॉस्ट सेव्हिंग अँड फोर्थ डुप्लिकेशन ऑफ रेकॉर्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, टाइमली प्रोडक्शन अँड कॉस्ट सेव्हिंग, वेळेवर उत्पादन व खर्च बचत. नेक्स्ट 8, व्हॉट डज द टर्म मटेरियल युसेज कंट्रोल रेफर्स टू, साहित्य वापर नियंत्रण या संधीचा अर्थ काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॉनिटरिंग मार्केटिंग बजेट, सेकंड चेकिंग हाऊ मटेरियल इज कंझ्युम इफिशियंटली, थर्ड मिनिमाइजिंग एम्प्लॉयर टर्नओव्हर अँड फोर्थ रिड्युसिंग इन्स्पेक्शन टाइम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड,
चेकिंग हाऊ मटेरियल इज कन्झ्युम इफिशियंटली, साहित्य कार्यक्षमतेने कसे वापरले जाते याची तपासणी. नेक्स्ट 9th, विच सिस्टीम हेल्प्स इन डिटेक्टिंग लॉसेस अँड पिलफ्रेज, खालीलपैकी कोणती प्रणाली नुकसान व चोरी शोधण्यात मदत करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल ऑडिट, सेकंड इंटरनल चेक सिस्टम, थर्ड मार्केटिंग एनालिसिस अँड फोर्थ कॉस्ट शीट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इंटरनल चेक सिस्टीम, अंतर्गत तपासणी प्रणाली. नेक्स्ट 10th, वन ऑफ द की रिक्वायरमेंट फॉर इफेक्टिव्ह मटेरियल कंट्रोल इज, प्रभावी साहित्य नियंत्रणासाठी एक महत्वाची अट म्हणजे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट यूज ऑफ स्टँडर्ड फॉर्म, सेकंड रँडम ऑर्डर, थर्ड मॅन्युअल रेकॉर्ड ओनली अँड फोर्थ इग्नोरिंग इन्व्हेंटरी ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट यूज ऑफ स्टँडर्ड फॉर्म, प्रमाणित नमुन्याचा वापर. नेक्स्ट 11, मटेरियल शुड बी स्टोर इन, साहित्य कुठे साठवावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओपन एरियाज, सेकंड वेंडर लोकेशन, थर्ड डेझिग्नेटेड सेक्युर्ड लोकेशन अँड फोर्थ ट्रान्सपोर्ट व्हॅन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डेझिग्नेटेड सेक्युर्ड लोकेशन, निर्दिष्ट व सुरक्षित ठिकाण. तसंच बघा मॉक टेस्ट सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट मॉक टेस्ट आहे या महाट्रान्सकोची, ज्याच्यामध्ये IBPS पॅटर्न क्वेश्चन्स विथ सोल्युशन दिलेले आहे. याची प्राइस आहे 150 रुपीज. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तिथनं पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. जर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायचं असेल आणि पूर्ण पेपर सॉल्व्ह करून बघायचा विदिन अ टाइम, तर मॉक पेपर सोडवणे फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचा टाइम मॅनेजमेंट पण होणार, त्याच्यानंतर जेवढे पण क्वेश्चन्स आहेत आपल्या एक्झाम मध्ये ते सगळे क्वेश्चन्स कव्हर होतील. ठीक आहे. तर बघा 12th क्वेश्चन आहे प्रॉपर बजेटिंग फॉर मटेरियल हेल्प्स इन, साहित्याचे योग्य बजेटिंग कशात मदत करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्रिएटिंग स्टॉक आउट, सेकंड रिड्युसिंग कॉस्ट अँड वेस्टेज, थर्ड इन्क्रीडिंग प्रोक्रुटमेंट डिले अँड फोर्थ अवॉइडिंग इन्स्पेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिड्युसिंग कॉस्ट अँड वेस्टेज, खर्च व नासाडी कमी करणे. नेक्स्ट 13, द प्रोसेस ऑफ व्हेरीफाईंग फिजिकल स्टॉक विथ रेकॉर्डेड स्टॉक इज नोन ॲज, भौतिक साठा आणि नोंदवलेला साठा याची पडताळणी करण्याची प्रक्रिया म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिजिकल रिकन्सिलेशन, सेकंड स्टॉक ट्रान्सफर, थर्ड बजेट रिव्ह्यू अँड फोर्थ मटेरियल रिक्वेस्ट. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फिजिकल रिकन्सिलेशन, भौतिक ताळमेळ. नेक्स्ट 14, मेन कंपोनंट ऑफ मटेरियल कंट्रोल सिस्टम इन्क्लूड, साहित्य नियंत्रण प्रणालीचे मुख्य घटक कोणते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स मार्केटिंग अँड ॲडव्हर्टायझिंग, सेकंड प्रोक्रुटमेंट स्टोरेज अँड युसेज कंट्रोल, थर्ड HR लॉजिस्टिक अँड IT अँड फोर्थ नॉन ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोक्रुटमेंट स्टोरेज अँड युसेज कंट्रोल, म्हणजे खरेदी साठवण व व्यापार नियंत्रण. नेक्स्ट 15, विच ऑफ द फॉलोइंग इज मेंटेन टू शो मुवमेंट ऑफ गुड्स, सामानांचे हालचाल दाखवण्यासाठी खालीलपैकी काय ठेवले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मार्केटिंग ब्राउचर्स, सेकंड पेरोल रजिस्टर, थर्ड इन्व्हेंटरी रेकॉर्ड अँड फोर्थ बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्व्हेंटरी रेकॉर्ड, साठा नोंदी. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट जो आहे तो आहे 2.3 मटेरियल प्रोक्रुटमेंट प्रोसिजर. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक पण करा. ठीक आहे. बघा आता बघूया सगळ्यात पहिले मटेरियल कंट्रोल मिनिंग अँड इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता मटेरियल प्रोक्रुटमेंट प्रोसिजर काय आहे हे सगळं डिटेल्स मध्ये बघू. बघा मटेरियल कंट्रोल इज इसेन्शियल ऑफ कॉस्ट कंट्रोल, हे मगाशीच पाहिलं आपण. साहित्य नियंत्रण हे खर्च नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाचे. ठीक आहे. आता बघा ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे मटेरियल कंट्रोलचे. सगळ्यात पहिले दिले आहे अनइंटरप्टेड प्रोडक्शन, मीन्स एन्श्युअर कंटिन्यू मटेरियल सप्लाय, मीन्स उत्पादनात खंड न येता साहित्य सतत उपलब्ध ठेवणे, त्यालाच म्हटलं आहे आपण अनइंटरप्टेड प्रोडक्शन. सेकंड आहे ऑप्टिमायझेशन कॉस्ट मटेरियल, हे आपण मगाशीच पाहिलं तर मिनिमाइज कॉस्ट, ऑर्डरिंग अँड होल्डिंग एक्सपेन्स, साहित्य खरेदी व साठवण खर्च कमी करणे. त्याच्यानंतर वेस्ट रिडक्शन, अवॉइड लेस अँड स्पॉइलेज ऑफ ऑब्युलन्स, मीन्स साठवण किंवा निष्कृत्यतेमुळे होणारे नुकसान टाळणे. नंतर ॲक्युरेट रेकॉर्ड, मेंटेन प्रॉपर मटेरियल ट्रॅकिंग, साहित्याचे योग्य रेकॉर्ड ठेवणे गरजेचं आहे. अँड थर्ड आहे टाइमली कम्प्लिशन ऑफ रेकॉर्ड, हेल्प्स इन मीटिंग डिलिव्हरी कमिटमेंट, मीन्स ऑर्डर वेळेवर पूर्ण करण्यास. हे ऑब्जेक्टिव्ह झाले मटेरियल कंट्रोलचे. ठीक आहे. आता बघा रिक्वायरमेंट्स जे दिलेली आहे. ठीक आहे. कंटिन्यू रिक्वायरमेंट्स दिलेले आहेत आपल्याला. बघा रिक्वायरमेंट्स फॉर इफेक्टिव्ह मटेरियल कंट्रोल, मीन्स प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यकता काय आहे? तर बघा फर्स्ट दिलेला आहे इंटर डिपार्टमेंट कोऑर्डिनेशन, संपूर्ण विभागीय समन्वय, हे मगाशी पण पाहिलं होतं.
स्टँडर्ड फॉर्म अँड प्रोसिजर, प्रमाणित फॉर्म व प्रक्रियेचा वापर. थर्ड, इन्व्हेंटरी चेक अँड परपेच्युअल स्टॉक रेकॉर्ड, सतत स्टॉक व तसाच तपासणी रेकॉर्ड. स्टॉक कंट्रोल अँड टाइमली इश्यू, स्टोअर्स नियंत्रणवर वेळेवर साहित्य वाटप. अँड फिफ्थ, रेग्युलर रिपोर्ट अँड ऑडिट, नियमित अहवाल व लेखापरीक्षण. हे मगाशी आपण रिक्वायरमेंट्स बघितल्या होत्या, 10 रिक्वायरमेंट्स. आता बघा एलिमेंट्स ऑफ मटेरियल कंट्रोल. आता एलिमेंट्स बघा, तर फर्स्ट आहे इथे प्रोक्रुटमेंट कंट्रोल, सेकंड आहे स्टोरेज कंट्रोल आणि थर्ड आहे युसेज कंट्रोल. आता हे 3 जे कंट्रोल्स आहे हे आपल्याला बघायचे. तर बघा प्रोक्रुटमेंट कंट्रोल म्हणजे काय, इफेक्टिव्ह पर्चेसिंग प्लॅनिंग मीन्स खरेदी नियोजनाची प्रभावी नियंत्रण, त्यालाच म्हटलं आहे प्रोक्रुटमेंट कंट्रोल. सेकंड म्हटलेलं आहे स्टोरेज कंट्रोल, प्रॉपर स्टोरेज टू अवॉइड लॉस, योग्य साठवणा नुकसान टाळणे. ठीक आहे. आणि युसेज कंट्रोल, मॉनिटर मटेरियल यूज टू अवॉइड वेस्टेज मीन्स साहित्य वापरावर नियंत्रण, अपव्यय टाळणे. ठीक आहे. तर हे 3 एलिमेंट्स आहे मटेरियल कंट्रोलचे. त्याच्यामध्ये आता प्रोक्रुटमेंट कंट्रोल्स आहे. तर बघा डॉक्युमेंट्स इन मटेरियल प्रोक्रुटमेंट. आता साहित्य खरेदी प्रक्रिया संबंधित कागदपत्रे, तर बिल ऑफ मटेरियल सगळ्यात पहिले साहित्याची यादी असणे आवश्यक आहे. बघा प्रिपेअर्ड बाय इंजिनिअरिंग और प्लॅनिंग डिपार्टमेंट, स्पेसिफिक क्वांटिटीज अँड क्वालिटीज ऑफ मटेरियल यूज बाय मार्केटिंग, प्रोडक्शन, स्टोर अँड अकाउंटिंग. इंजिनिअरिंग विभाग तयार करतो बिल ऑफ मटेरियल, साहित्याच्या गुणवत्तेची व प्रमाणित माहिती देतो. ठीक आहे. तर म्हणजे डॉक्युमेंट्स इन मटेरियल प्रोक्रुटमेंट पाहिलं तर सगळ्यात पहिले कोणतं आहे, बिल ऑफ मटेरियल, BOM. ठीक आहे, साहित्याची यादी. तसंच सेकंड जे आहे डॉक्युमेंट्स इन मटेरियल प्रोक्रुटमेंट मध्ये मटेरियल रिक्वेजिशन नोट मीन्स साहित्य मागणी पावती. बघा इश्यूड बाय कन्झ्युमिंग डिपार्टमेंट टू स्टोर. ठीक आहे, इश्यूड बाय कन्झ्युमिंग डिपार्टमेंट टू स्टोर. ऑथराइज मटेरियल इश्यू फ्रॉम स्टोर मीन्स वापर करणारा विभाग स्टोर मधून साहित्य घेण्यासाठी ही पावती देतो, त्यालाच म्हटलं आहे मटेरियल रिक्वेजिशन नोट. थर्ड आहे परचेस रिक्वेजिशन नोट, खरेदी मागणी पावती. ठीक आहे, डॉक्युमेंट्स मध्येच बघत आहे आपण. याच्यामध्ये म्हटलं आहे ऑथोराइज परचेस डिपार्टमेंट टू प्लेस ऑर्डर, प्रिपेअर्ड बाय स्टोर फॉर रेग्युलर आयटम, बाय डिपार्टमेंट फॉर स्पेशल आयटम. स्टोर्स किंवा संबंधित विभाग तयार करतो आणि खरेदीसाठी परवानगी देतो. आता बघा कोटेशन अँड टेंडरिंग प्रोसेस, दरवाढीची प्रक्रिया व निविदा प्रक्रिया. बघा व्हॉट, वेन, हाऊ मच, वेअर, ऍट द प्राइस टू बाय, काय, केव्हा, किती, कुठून व किती दराने खरेदी करावे हे ठरवले जाते, त्यालाच म्हणतो आपण कोटेशन अँड टेंडरिंग प्रोसेस. तर मेथड्स बघा काय इन्क्लूड आहे, सगळ्यात पहिले रिक्वेस्ट फॉर द प्रपोजल, सेकंड नोटिफिकेशन इन्व्हायटिंग टेंडर्स अँड थर्ड यूज ऑफ ई मार्केट प्लेस. हे 3 मेथड्स इन्क्लूड असतात जेव्हा आपण कोणतं पण टेंडर कोटेशन मागवतो. ठीक आहे. आता बघा सिलेक्शन अँड परचेस ऑर्डर, निवड व खरेदी आदेश कसा. तर बघा कंपॅरिझन ऑफ वेंडर ऑन प्राइस, क्वालिटी अँड डिलिव्हरी टाइम. ठीक आहे. L1 लोवेस्ट बिडर इज ऑफन सिलेक्टेड. परचेस ऑर्डर इज इश्यूड टू द सिलेक्टेड सप्लायर. किमतीत, गुणवत्ता, वेळेचा विचार करून योग्य विक्रेत्याची निवड त्याच्या PO द्वारे केली जाते, दिला जातो. म्हणजे PO म्हणजे परचेस ऑर्डर दिला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रिसिप्ट अँड इन्स्पेक्शन ऑफ मटेरियल, साहित्याची प्राप्ती व तपासणी. बघा स्टोर डिपार्टमेंट इन्स्पेक्ट आयटम अगेन्स्ट परचेस ऑर्डर, इश्यू गुड्स रिसिव्ड नोट इफ एक्सेप्टेबल, इश्यूड मटेरियल रिटर्न नोट इफ रिजेक्टेड. साहित्य योग्य आढळल्यास GRN मीन्स गुड रिसिव्ड नोट जाते, चुकीचे साहित्य असल्यास परत पाठवले जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इनवॉइस चेकिंग अँड पेमेंट, बिल तपासणी व देयक प्रक्रिया. बघा अकाउंट सेक्शन व्हेरिफाईज इनवॉइस अगेन्स्ट PO अँड GRN. ठीक आहे. इफ ॲक्युरेट इनवॉइस इज सर्टिफाईड फॉर पेमेंट, बिल व GRN तपासून योग्य असल्यास पेमेंटसाठी मंजूर केले जातात. या सर्व असतात प्रोक्रुटमेंटच्या स्टेप्स. ठीक आहे, मेथड्स पण बघितल्या आपण आणि त्याच्या स्टेप्स पण बघितल्या. आता बघूया त्याचे MCQs. ठीक आहे. तर बघा फर्स्ट म्हटलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ डायरेक्ट मटेरियल, खालीलपैकी कोणता थेट साहित्य आहे. बघा ऑप्शन आहे लुब्रिकंट ऑफ मशिनरी, सेकंड रॉ कॉटन युज्ड इन टेक्सटाईल प्रोडक्शन, थर्ड क्लिनिंग सप्लाईज फॉर प्लांट अँड सेकंड ऑफिस स्टेशनरी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड. मगाशी आपण फर्निचरचं एक्झाम्पल बघितलं, रॉ मटेरियल फॉर फर्निचर. आता बघा एक्झाम्पल तोच आहे पण क्वेश्चन्स काय आहे, ऑप्शन्स चेंज आहेत. बरोबर आहे. बघा काय म्हटलेलं आहे, रॉ कॉटन यूज इन टेक्सटाईल प्रोडक्शन. बरोबर आहे. मीन्स वस्त्रोद्योगात वापरलेले कच्चे कापूस, त्यालाच आपण काय म्हटलं आहे डायरेक्ट मटेरियल. ठीक आहे.
नेक्स्ट सेकंड, मटेरियल कॉस्ट कंट्रोल बिगिन विथ विच प्रिन्सिपल, साहित्य खर्च नियंत्रण कोणत्या तत्वाने सुरू होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लिफो, फिफो, लिफो, 3 ES and EOQ. तो करेक्ट आंसर है 3 ES मीन्स इकोनॉमी, इफिशियंसी एंड इफेक्टिवनेस. ठीक है. नेक्स्ट थर्ड, व्हाट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल कंट्रोल, साहित्य नियंत्रणाचा मुख्य उद्देश काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू इन्क्रीज वेजेस, सेकंड टू अवॉइड परचेस प्रोडक्शन लॉस, थर्ड टू डिले प्रोडक्शन एंड फोर्थ टू इन्क्रीज ऍडमिन कॉस्ट. करेक्ट आंसर आहे सेकंड टू अवॉइड प्रोडक्शन कॉस्ट, उत्पादनातील नुकसान टाळण्यासाठी. नेक्स्ट फिफ्थ, विच एन्श्योर द क्वालिटी इन फायनल प्रोडक्ट, अंतिम उत्पादनात गुणवत्ता कोणामुळे सुनिश्चित होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लेबर कॉस्ट, मशीन डेप्रिसिएशन, मटेरियल क्वालिटी अँड ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मटेरियल क्वालिटी, साहित्याची गुणवत्ता. ठीक आहे. नंबर्स थोडे मिसमॅच झालेले आहेत. नेक्स्ट सिक्स्थ, मटेरियल रिक्विजिशन नोट इज प्रिपेअर्ड बाय, साहित्य मागणी पर्ची कोण तयार करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टोअर डिपार्टमेंट, सेकंड प्रोडक्शन और कंज्युमिंग डिपार्टमेंट, थर्ड HR डिपार्टमेंट अँड फोर्थ फायनान्स डिपार्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोडक्शन और कंज्युमिंग डिपार्टमेंट, उत्पादन व उपयोग करणारा विभाग. नेक्स्ट सेवन, विच डॉक्युमेंट ऑथराइज परचेस डिपार्टमेंट टू प्लेस ऑर्डर, खरेदी विभागाला आदेश देण्याचा अधिकार कोणाला दस्तावेज देतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बिल ऑफ मटेरियल, सेकंड गुड रिसिव्ड नोट, थर्ड परचेस रिक्विजिशन अँड फोर्थ मटेरियल रिटर्न नोट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड परचेस रिक्विजिशन, खरेदी मागणी. नेक्स्ट एट, बिल ऑफ एक्सचेंज इज प्रिपेअर्ड बाय, साहित्य यादी कोण तयार करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेल्स डिपार्टमेंट, सेकंड प्लॅनिंग और इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, थर्ड फायनान्स डिपार्टमेंट अँड फोर्थ स्टोअर डिपार्टमेंट. तर करेक्ट आंसर आहे सेकंड प्लॅनिंग और इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, नियोजन व अभियांत्रिक विभाग. नेक्स्ट नाइन्थ, मटेरियल रिटर्न नोट इज प्रिपेअर्ड वेन, साहित्य परत पाठवण्यासाठी नोट कधी तयार केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गुड्स आर एक्सेप्टेड, सेकंड रिक्वेजिशन इज इश्यूड, थर्ड डिफेक्टिव्ह गुड्स आर रिटर्न अँड फोर्थ बिल इज पास. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिफेक्टिव्ह गुड्स आर रिटर्न, खराब साहित्य परत केले जाते तेव्हा. नेक्स्ट 10, गुड्स रिसिव्ड नोट इज इश्यूड आफ्टर, माल प्राप्ती नोंद केव्हा जारी केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कोटेशन इज एक्सेप्टेड, सेकंड मटेरियल आर रिसिव्ड अँड चेक, थर्ड इनवॉइस इज रेज अँड फोर्थ मटेरियल इज रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मटेरियल आर रिसिव्ड अँड चेक, साहित्य प्राप्त व तपासणी केली जाते तेव्हा. नेक्स्ट 11th, विच इज नॉट अ यूज ऑफ बिल ऑफ मटेरियल, साहित्य यादीचा खालीलपैकी कोणता उपयोग नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रोडक्शन प्लॅनिंग, सेकंड एस्टिमेशन कॉस्ट, थर्ड इनवॉइस जनरेशन अँड फोर्थ मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. करेक्ट आन्सर आहे थर्ड इनवॉइस जनरेशन, बिल तयार करणे. नेक्स्ट 12th, विच हेल्प आयडेंटिफाय स्टॉक लेवल अँड शॉर्टेज, साठा पातळी व कमतरता ओळखण्यासाठी कोण उपयोगी आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मटेरियल कॉस्ट, सेकंड पेरोल, थर्ड ऑडिट अँड फोर्थ कॅपिटल बजेट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट मटेरियल कंट्रोल, साहित्य नियंत्रण. नेक्स्ट 13, मटेरियल कॉस्ट एन्श्योर, साहित्य नियंत्रण काय सुनिश्चित करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मटेरियल वेस्ट, सेकंड इरेग्युलर सप्लाईज, थर्ड ऑप्टिमम युसेज अँड इवन फ्लो अँड फोर्थ ओव्हर स्टॉकिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्टिमम युसेज अँड इवन फ्लो, योग्य वापर व सातत्यपूर्ण पुरवठा. नेक्स्ट 14, विच डिपार्टमेंट इश्यू मटेरियल आफ्टर अप्रुव्हल, मान्यता मिळाल्यानंतर साहित्य कोणता विभाग वितरित करतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट HR, फायनान्स, स्टोअर, R&D. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टोअर डिपार्टमेंट मीन्स गोदाम. तसंच बघा महाट्रान्सकोसाठी अकाउंट्सच्या फॉर्म्युलेज आणि प्रॉब्लेम बेस्डची PDF सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 600 टोटल MCQs आहेत प्लस फॉर्म्युले सुद्धा आहे. ठीक आहे. याची प्राइस आहे 50. ज्यांना पण ही PDF हवी असेल, याच्यामध्ये पूर्ण प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स जे आहेत ते एक्झाम मध्ये मिनिमम 8 ते 10 विचारतात. ठीक आहे. ते हे सॉल्व्ह करून तुम्ही ते पण क्वेश्चन्स आपण कंप्लीट करू शकता. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर मेसेज करून तिथनं ही PDF घेऊ शकता, ज्याची प्राइस आहे 50 रुपीज ओनली. आता 15 क्वेश्चन आहे बघा 15 नंबरचा, EOQ हेल्प्स इन डिसाइडिंग, EOQ कशाबाबत निर्णय घेण्यास मदत करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सप्लायर, सेकंड क्वांटिटी टू बी ऑर्डर्ड, सेकंड इन्स्पेक्शन शेड्यूल अँड फोर्थ पेमेंट टर्म. करेक्ट आन्सर आहे सेकंड क्वांटिटी टू बी ऑर्डर्ड, किती साहित्य मागवायचे आहे ते. नेक्स्ट आहे 16, ट्रान्सपरंट टेंडर प्रोसेस एन्श्योर. ठीक आहे. पारदर्शक निविदा प्रक्रिया काय सुनिश्चित करते? तर बघा ऑप्शन आहे
ब्रिबेरी, डिले, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड फेवरेटिझम. करेक्ट आन्सर आहे थर्ड, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, संधीची समानता. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा नेक्स्ट 2.4 आहे. बघा नेक्स्ट 2.4 काय म्हटलेलं आहे. सगळ्यात पहिले दिले 2.4 मध्ये म्हटलं आहे की व्हॅल्युएशन ऑफ मटेरियल रिसिप्ट. बरोबर. आता व्हॅल्युएशन ऑफ मटेरियल रिसिप्ट मीन्स जे पण काय आपण मटेरियल डिफाईन करतो आहे त्याच्या मटेरियल रिसिप्ट काय आहे ते डिफाईन करण्यासाठी आपण यूज करत आहे इथे व्हॅल्युएशन ऑफ मटेरियल रिसिप्ट. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले दिलेलं आहे आपल्याला डेफिनेशन्स. ठीक आहे. आता बघा डेफिनेशन काय म्हटलं, ॲसर्टेनमेंट ऑफ द ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ मटेरियल परचेस आफ्टर प्रोक्रुटमेंट इज कॉल्ड व्हॅल्युएशन ऑफ मटेरियल रिसिप्ट. खरेदी केल्यानंतर वास्तविक साहित्य खर्च ठरवणे म्हणजे साहित्य प्राप्तीचे मूल्यांकन होय. ठीक आहे. तर हे जे डेफिनेशन्स आहे हे व्हॅल्युएशन ऑफ मटेरियलची आहे. मीन्स जे पण काही आपण साहित्य खर्च ठरवते आहे मीन्स त्याच्यात मूल्यांकन करण्यासाठी खरेदी केल्यानंतर वास्तविक साहित्य खर्च झाल्यानंतर जे मूल्य ते त्यालाच काय आपण म्हणतो व्हॅल्युएशन ऑफ मटेरियल रिसिप्ट. ओके. आता बघा कंपोनंट्स दिले आहे. कंपोनंट्स ऑफ मटेरियल कॉस्ट, साहित्य खर्चाचे घटक दिलेले आहे. तर जगा बघा इथे दिलेलं आपल्याला फर्स्ट आयटम सगळ्यात पहिले म्हटलेलं आहे ट्रेड डिस्काउंट. ठीक आहे. सेकंड आहे क्वांटिटी डिस्काउंट, थर्ड आहे कॅश डिस्काउंट, फोर्थ आहे सबसिडी ग्रांट इन्सेंटिव्ह अँड फोर्थ आहे रोड टॅक्स और टोल टॅक्स. तर बघा फर्स्ट जो आहे तो आहे ट्रेड डिस्काउंट. बघा काय म्हटलंय, डिडक्टेड फ्रॉम परचेस आयटम इफ नॉट ऑलरेडी शोन इन द इनवॉइस. खरेदीत किमतीतून वजा केली जाते, जर बिलात वेगळी दाखवली नसेल तर वजा करा. ठीक आहे. सेकंड आहे क्वांटिटी डिस्काउंट, सेम ट्रीटेड ॲज ट्रेड डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट प्रमाणेच वजा करतात. थर्ड आहे कॅश डिस्काउंट, नॉट डिडक्टेड ट्रीटेड ॲज अ फायनान्स आयटम, वजा करत नाही, हा आर्थिक व्यवहार समजला जातो. ठीक आहे. नंतर सबसिडी ग्रांट इन्सेंटिव्ह, डिडक्टेड फ्रॉम कॉस्ट ऑफ परचेस. ठीक आहे. खरेदी मालातून वजा केली जाते. नंतर आहे रोड टॅक्स और टोल टॅक्स, इन्क्लुडेड इन कॉस्ट इफ पेड बाय बाय, खरेदीदाराने भरल्यास खर्चात समाविष्ट असते. ठीक आहे. तर हे जे कन्सेप्ट आहे हे जे आहेत हे पूर्ण जे आहेत हे कंपोनंट्स आहेत मटेरियल ऑफ कॉस्टचे. आता 5 आहे, समोर आणखी 5 असे 15 टोटल्स असतात. तर बघा नेक्स्ट आहे सिक्स्थ, जीएसटी इनपुट क्रेडिट अवेलेबल एक्सक्लूड फ्रॉम द कॉस्ट ऑफ परचेस. बघा इनपुट क्रेडिट मिळत असल्यास खर्चात धरले जात नाही. सेकंड आहे कस्टम ड्युटी, इन्क्लुडेड इन कॉस्ट, खर्चात समाविष्ट असते. नंतर डिमुरेज मीन्स पेनॉल्टी, नॉट इन्क्लुडेड, इट्स अ ॲबनॉर्मल कॉस्ट. ठीक आहे. अपसामान्य खर्च म्हणून समाविष्ट नाही. नंतर डिटेन्शन चार्जेस ऑर फाईन मीन्स नॉट इन्क्लुडेड, इट्स अ ॲबनॉर्मल कॉस्ट, अपसामान्य खर्च म्हणून समाविष्ट नाही. नंतर पेनॉल्टी, एनी टाइप ऑफ पेनॉल्टी, नॉट इन्क्लुडेड, खर्चात धरले जात नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे 11th इन्शुरन्स चार्जेस. बघा इन्क्लुडेड इन कॉस्ट फॉर ट्रान्झिट प्रोटेक्शन, ट्रान्सपोर्ट दरम्यान संरक्षणासाठी दिले असल्यास समाविष्ट असते. त्याच्यानंतर कमिशन और ब्रोकरेज, इन्क्लुडेड इन कॉस्ट, खर्चात समाविष्ट असते. नंतर फ्रेट्स इनवर्ड, इन्क्लुडेड इन कॉस्ट, साहित्य आणण्यासाठी खर्च समाविष्ट. नंतर शॉर्टेज ॲबनॉर्मल, नॉट ॲब्झॉर्ब और डेबिटेड टू कॉस्ट प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. अपसामान्य कारणामुळे झालेल्या खर्चात धरले जात नाही, तो नुकसान खात्यात टाकला जातो. बरोबर आहे. तर हे जे कन्सेप्ट असतात हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणते कॉस्टमध्ये इन्क्लूड आहे कोणते नाही आहे. ठीक आहे. जर आपण विचार केला की हे कॉस्टमध्ये इन्क्लूड नाही आहे तर तसं होणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे जेवढे पण आयटम्स आतापर्यंत आपण वाचले ते सगळे तुम्हाला डिफाईन करणे गरजेचं आहे. ठीक आहे. तसंच नेक्स्ट जे आहे ते बघा इथे दिला कॉस्ट ऑफ कंटेनर. ठीक आहे. आता बघा नॉन रिटर्नेबल फुल्ली इन्क्लुडेड, रिटर्नेबल रिफंडेबल नॉट इन्क्लुडेड, पार्टिशली रिफंडेड ओनली शॉर्टफॉल इन्क्लुडेड. ठीक आहे. मीन्स नॉन रिटर्नेबल जे असतात ते पूर्ण खर्च समाविष्ट असतात, रिटर्नेबल परतावा मिळत असतात समाविष्ट नाही असतात. ठीक आहे. तर असे जे आयटम्स आहेत ते कॉस्ट ऑफ कंटेनर्स मध्ये येतात. ठीक आहे. पार्टिशल, फुल्ली आणि रिफंडेबल. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतात एक्झाम मध्ये, त्याच्यामुळे हे सगळे जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तसाच 16 जो आहे तो आहे शॉर्टेज मीन्स नॉर्मल, कॉस्ट इज ॲब्झॉर्ब बाय गुड्स युनिट, चांगल्या युनिट्स मध्ये समाविष्ट खर्च समाविष्ट असतो. ओके. आता बघा एक एक्झाम्पल्स दिलेला आहे. ठीक आहे. इल्युस्ट्रेशन 1 दिलेलं आहे. बघा रेट पर केजी फॉर केमिकल ए अँड बी, केमिकल ए आणि बी वरील
तर बघा इनवॉइस दिलेला आहे आपल्याला. फर्स्ट रेट पर केजी फॉर केमिकल ए अँड बी मध्ये म्हटलेलं आहे बघा. इनवॉइस डिटेल दिला बघा काय म्हटलंय. केमिकल ए जे आहे क्वांटिटी आहे 10,000 केजी, रेट दिलेला आहे आपल्याला 10 रुपीज, तर किती झाले 1 लाख. ठीक आहे. केमिकल बी म्हटलेलं आहे 8,000 केजी, 13 केजीच्या प्राइसनी 1,400 ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा बेसिक कस्टम ड्युटी ऍट द रेट 10% आहे, जे नॉट क्रेडिटेबल आहे. तर दोन्ही याच्यावर जर 2,40,000वर 10%, जर 2,04,000वर जर 10% काढले तर 20,400 त्याची काय येत आहे, देन 10% बेसिक कस्टम ड्युटी. त्याच्यानंतर रेल्वे फ्रेट्स दिलेले आहे त्यांनी 3,840. ठीक आहे टोटल आयटमवर. आणि टोटल प्राइस दिलेली आहे बघा 2,28,240. ठीक आहे. तर ही टोटल कॉस्ट जी आहे हे इनवॉइस बिलची आहे. याच्यामध्ये केमिकल ए ची प्राइस आली, बी ची प्राइस आली, त्याच्यावर कस्टम ड्युटी आली आणि रेल्वे फ्रेट सुद्धा त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे. ठीक आहे. आता बघा स्टेप 1 दिलाय इफेक्टिव्ह क्वांटिटी कॅल्क्युलेशन, शिल्लक उपयुक्त प्रमाण कसं. तर बघा क्वांटिटी परचेस केलेला आहे केमिकल ए नी 10,000 आणि केमिकल बी नी 8,000. नॉर्मल लॉस जो आहे तो 500 झाला, इथे 320 झाला. तर नॉर्मल क्वांटिटी आफ्टर नॉर्मल लॉस तर किती झाला 9,500 आणि इथे झाला 7,680. आता 2% प्रोव्हिजन फॉर डिटोरिएशन आहे, तर इथे झाला 2% 190 आणि त्याच्यानंतर इथे झालं 153.6. म्हणजे नेट क्वांटिटी जर अवेलेबल आहे तर आता किती आहे 9,310 केजी, इथे आहे 7,526 केजी. म्हणजे जे पण काही नॉर्मल लॉस आहे, ॲबनॉर्मल लॉस आहे आणि प्रोव्हिजन ऑफ डिटोरिएशन आहे, त्याच्यानंतर आपल्याला लेस क्वांटिटी पूर्ण मिळेल. जे आपण ऍड करायचं आहे किंवा नाही करायचं आहे ते आपण 16 टॉपिक्स मध्ये कॉस्ट मध्ये बघितले आहे, त्याच्यावरूनच हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. ठीक आहे. आता बघा कॉस्ट अलोकेशन अँड रेट कम्प्युटेशनचं. तर बघा इथे रेल्वे फ्रेट जे दिलेलं आहे त्यानुसार आपण बघूया. तर सगळ्यात पहिले बघा परचेस प्राइस दिलेला आहे 1 लाख आणि इकडे 1,04,000. कस्टम ड्युटी ऍड केली 10,000 अँड 10,400. फ्रेट्स ऍड केलाय 2,013 अँड 17. आता फ्रेट्स बघा रेशो कसा दिलेला आहे 10,000 आणि 8,000चा. तर 5:4 त्याचा रेशो आहे. फ्रेट्स होता आपल्याजवळ मागे 3,840 जे आपण इनवॉइस बिल मागितलं. तर आता ए आणि बी ला किती याच्यामध्ये डिवाइड करायचं. तर बघा त्या दोघांचा रेशो जो आहे तो 5/9चा आहे आणि 4/9चा आहे. तर त्यानुसार इथे दोघांचा वेगवेगळ्या फ्रेट्स ऑफ रेल्वे काढला आपण, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर इथे आपण त्याला काय केलेलं आहे ऍड केलं. आता टोटल कॉस्ट जी झाली ते केमिकल ए ची 1,12,133 आणि त्याच्यानंतर इकडे 1,16,107. नेट क्वांटिटी जी अवेलेबल होती आपण जे मागच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे 9,310 आणि 7,526. तर त्याच्यानुसार पर केजी जर काढला आपण तर प्राइस म्हणजे टोटल कॉस्ट डिवाइड बाय नेट क्वांटिटी अवेलेबल डिवाइड केलं तर त्याची जी पर्टिक्युलर रेट पर केजीची प्राइस आहे ती आता काय आहे चेंज आहे. पहिले जी होती ती चेंज होती, आता जी आहे ती चेंज झाली आहे. कारण की त्याच्यामध्ये सगळे काही जे ऍड्स आहेत कॉस्टिंग जे आहेत ते काय झालेले आहे ऍड झालेले आहेत. म्हणून कस्टम ड्युटी फ्रेट्स हे ऍड झाले आहे, प्लस त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल लॉस सुद्धा झालेला आहे म्हणून. ठीक आहे. असे जे क्वेश्चन्स आहेत ते सेपरेट पीडीएफ मध्ये दिलेले आहेत. पूर्ण त्याच्यामध्ये कसं कॅल्क्युलेशन करायचे, फॉर्म्युलेस काय आहे, हे सगळे जे आहेत ते पीडीएफ मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. आता बघा इनवॉइस समरी हा सेकंड इलिस्ट्रेशन आहे. कॉस्ट प्राइस पर पार्ट नंबर A32 चा दिलेला आहे. बघा इनवॉइस समरी दिलेला आहे आपल्याला 20 युनिट्स ॲट 5,000 इच, तर प्राइस झाली 1,000. 20% ट्रेड डिस्काउंट म्हणजे 200, तर नेट प्राइस किती झाली आता त्याची 800. त्याच्यावर 12% जीएसटी 96 आणि पॅकेजिंग चार्जेस 50. तर टोटल इनवॉइस किती झालं 946 रुपीजचं. ठीक आहे. आता बघा नोट्स फॉर व्हॅल्युएशन दिल्या. कॅश डिस्काउंट 2% इज नॉट इन्क्लुडेड, कन्सिडर्ड फायनान्स चार्ज, रोख सवलत विचारात घेत नाही. जीएसटी इज एक्सक्लुडेड इफ इनपुट क्रेडिट इज अवेलेबल, जीएसटीचा समावेश होत नाही जर आयटीसी मिळत असेल तर. ठीक आहे. तसंच बघा कॉस्ट पर युनिट कॅल्क्युलेशन जर बघितलं आता तर बघा नेट प्राइस जे दिलेलं आहे 800 होतं, पॅकेजिंग जे आहे ते 50 रुपीज होतं, टोटल कॉस्ट झालं 850 आणि युनिट्स परचेस किती आहे 200. तर 850 डिवाइड बाय 200 केलं तर किती येईल 4.25% जे आहे ते कॉस्ट पर युनिट कॅल्क्युलेशन आहे. आधी जे होतं ते चेंज होतं, आता जे आहे ते चेंज झालेलं आहे. ठीक आहे. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. तर फर्स्ट आहे बघा जीएसटी इज एक्सक्लुडेड फ्रॉम द कॉस्ट ऑफ मटेरियल इफ इनपुट टॅक्स क्रेडिट इज अवेलेबल.
जीएसटी वर इनपुट टॅक्स क्रेडिट उपलब्ध असल्यास तो खरेदी खर्चात समाविष्ट केला जात नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्लुडेड इन द कॉस्ट, सेकंड ऍडेड टू द कस्टम ड्युटी, थर्ड एक्सक्लुडेड फ्रॉम कॉस्ट अँड फोर्थ कन्सिडर्ड ॲबनॉर्मल कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एक्सक्लुडेड फ्रॉम कॉस्ट, खर्चातून वगळले जाते. नेक्स्ट सेकंड डिम्युरेज इज ट्रीटेड ॲज. डिम्युरेज मीन्स उशिरा पोहोचल्यावरचा दंड कशा प्रकारे गणला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॉर्मल कॉस्ट, ॲबनॉर्मल कॉस्ट, मटेरियल डिस्काउंट अँड फोर्थ कॅश बेनिफिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲबनॉर्मल कॉस्ट, अपसामान्य खर्च. नेक्स्ट थर्ड कॅश डिस्काउंट इज. रोख सवलत ही कशी हाताळली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिडक्टेड फ्रॉम कॉस्ट, सेकंड ट्रीटेड ॲज फायनान्शियल इन्कम, थर्ड ॲडेड टू द फ्रेट्स अँड फोर्थ कन्सिडर्ड पेनॉल्टी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ट्रीटेड ॲज अ फायनान्शियल इन्कम, आर्थिक उत्पन्न म्हणून मानली जाते. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ विच आयटम इज नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट ऑफ परचेस. खरेदीच्या खर्चात खालीलपैकी काय समाविष्ट नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फ्रेट, क्वांटिटी डिस्काउंट, कमिशन, कस्टम ड्युटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड क्वांटिटी डिस्काउंट, प्रमाण सवलत. नेक्स्ट फिफ्थ कस्टम ड्युटी इज. सीमा शुल्क हे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सक्लुडेड फ्रॉम कॉस्ट, सेकंड ट्रीटेड ॲज ॲबनॉर्मल लॉस, सेकंड इन्क्लुडेड इन कॉस्ट अँड फोर्थ ट्रीटेड ॲज अ पेनॉल्टी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्क्लुडेड इन कॉस्ट, खर्चात समाविष्ट. नेक्स्ट सिक्स सबसिडी फ्रॉम गव्हर्नमेंट इज. सरकारकडून मिळणारी सबसिडी. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲडेड टू द कॉस्ट, सेकंड डिडक्टेड फ्रॉम कॉस्ट, थर्ड इग्नोर्ड अँड फोर्थ ॲडेड टू द कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिडक्टेड फ्रॉम कॉस्ट, खर्चातून वजा केली जाते. नेक्स्ट सेवन पेनॉल्टी ड्यू टू व्हायोलेशन इज. कायदा भंग केल्यामुळे मिळणारी दंड. तर बघा ऑप्शन आहे नॉर्मल कॉस्ट, ॲबनॉर्मल कॉस्ट, डिडक्टेड फ्रॉम इनवॉइस अँड इग्नोर्ड इन व्हॅल्युएशन. करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲबनॉर्मल कॉस्ट, अपसामान्य खर्च. नेक्स्ट एट इन्शुरन्स पेड ऑन मटेरियल ड्युरिंग ट्रान्झिट इज. वाहन दरम्यान वस्तूंवर भरलेला विमा शुल्क. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोर इन कॉस्ट, सेकंड ॲडेड टू कॉस्ट, थर्ड ट्रीटेड ॲज फायनान्शियल आयटम अँड फोर्थ डिडक्टेड फ्रॉम प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲडेड टू कॉस्ट, खर्चात समाविष्ट. नेक्स्ट नाइन फ्रेट इनवर्ट इज. आवक वाहतूक काय असते. तर बघा ऑप्शन आहे ट्रीटेड ॲज ओव्हरहेड, सेकंड ॲडेड टू द परचेस कॉस्ट, थर्ड ट्रीटेड ॲज सेलिंग कॉस्ट अँड फोर्थ इग्नोर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲडेड टू परचेस कॉस्ट, खरेदी खर्चात समाविष्ट. नेक्स्ट टेन्थ विच डिस्काउंट इज नॉट कन्सिडर्ड इन व्हॅल्युएशन ऑफ मटेरियल रिसिप्ट. खरेदी मूल्य ठरवताना खालीलपैकी कोणती सवलत लक्षात घेतली जात नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रेड डिस्काउंट, सेकंड क्वांटिटी डिस्काउंट, थर्ड कॅश डिस्काउंट अँड फोर्थ रिबेट. करेक्ट आन्सर आहे थर्ड कॅश डिस्काउंट, रोख सवलत. नेक्स्ट 11 इफ रिफंडेबल कंटेनर कॉस्ट इज 100 अँड ऍक्च्युअल पेड इज 150 व्हॉट इज ॲडेड टू द कॉस्ट. परत करता येणाऱ्या कंटेनरसाठी 150 भरले आणि 100 परत मिळाले तर किती खर्चात ठरले जाईल. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 150, 100, 50 अँड 0. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड 50. 150 मायनस 100 तर 50. नेक्स्ट 20 लॉस ड्यू टू इव्हॅपोरेशन इज. बाष्पीभवनामुळे झालेले नुकसान. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲबनॉर्मल लॉस, नॉर्मल लॉस, इग्नोर्ड इन कॉस्टिंग अँड फोर्थ ट्रीटेड इन फायनान्शियल लॉस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नॉर्मल लॉस, सामान्य नुकसान. नेक्स्ट 13 ब्रोकरेज पेड फॉर परचेस ऑफ मटेरियल इज. सामग्री खरेदीसाठी दिलेली दलाल. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॉट ॲडेड, सेकंड इग्नोर्ड इन बुक, थर्ड इन्क्लुडेड इन कॉस्ट अँड फोर्थ ट्रीटेड ॲज ॲबनॉर्मल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्क्लुडेड इन कॉस्ट, खर्चात समाविष्ट. नेक्स्ट 14 रोड टॅक्स पेड बाय बायर इज. खरेदीदाराने भरलेला रोड टॅक्स. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सक्लुडेड फ्रॉम कॉस्ट, सेकंड ट्रीटेड ॲज ओव्हरहेड, थर्ड इन्क्लुडेड इन परचेस कॉस्ट अँड फोर्थ इग्नोर्ड ॲट पेनॉल्टी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्क्लुडेड इन परचेस कॉस्ट, खरेदी खर्चात समाविष्ट. तसंच मी स्टार्टिंगला पण सांगितलं अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजची PDF सेपरेट कंबाईन बुक अवेलेबल आहे ऑल इन वन, ज्याच्यामध्ये 7000 MCQs आहे आणि सर्व चॅप्टर्स कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. त्याची प्राइस जी आहे ती 750 आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे आणि कम्प्लीट MCQs दिलेले आहे बेसिक टू ॲडव्हान्स. ज्यांना पण ही PDF हवी असेल
व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे मेसेज करून तुम्ही पीडीएफ परचेस करू शकता. खूप इम्पॉर्टंट पीडीएफ आहे आणि तुम्हाला खूप पूर्ण सोर्सेस दिलेले आहे, याच्यामध्ये पूर्ण एमसीक्यूज कव्हर आहेत. ज्यांना पण ही पीडीएफ पाहिजे असेल व्हॉट्सअपवर मेसेज करून पीडीएफ तिथनं परचेस करू शकता. ठीक आहे. एक्झाम लवकरात लवकर होऊन जाईल, त्याच्यामुळे वेळ न घालवता अभ्यासाला चालू करा, जेणेकरून तुमची चांगलीतले चांगली प्रॅक्टिस होईल आणि जे 50 क्वेश्चन्स आहेत ते इझिली सॉल्व्ह होतील. ठीक आहे. तर बघा 15 नंबरचा क्वेश्चन काय, शॉर्टेज ड्यू टू प्रिव्हिलेज इज, चोरीमुळे झालेली तूट. तर बघा ऑप्शन आहे नॉर्मल लॉस, सेकंड ट्रीटेड इन कॉस्ट ऑफ गुड युनिट, थर्ड चार्ज टू द कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस, अँड फोर्थ ऍब्झॉर्ब इन मटेरियल कॉस्ट. करेक्ट आन्सर आहे थर्ड, चार्ज टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस, कॉस्टिंग नफा तोट्यातून वजा केलं जातं. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे 2.5 मटेरियल स्टोरेज अँड रेकॉर्ड्स. ठीक आहे. आता मटेरियल स्टोरेज अँड रेकॉर्ड्स याच्याबद्दल आपण की पॉइंट्स आणि एमसीक्यूज बघूया. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुम्ही व्हिडिओला लाईक कराल तर मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओज बनवत जाऊ. ठीक आहे. तर चला चालू करूया मटेरियल कॉस्ट अँड रेकॉर्डचे क्वेश्चन. तर बघा फर्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ प्रॉपर स्टोरेज, साठवणुकीचे महत्व काय. तर बघा काय म्हटलंय, प्रॉपर स्टोरेज इज इसेन्शियल टू प्रिझर्व मटेरियल क्वालिटी. ठीक आहे. योग्य साठवणूक ही साहित्याच्या गुणवत्तेच्या संरक्षणासाठी काय आहे, आवश्यक आहे. सेकंड म्हटलं आहे पुअर स्टोरेज कॅन लीड टू क्वालिटी डिटोरियन इवन इफ मटेरियल वॉज इनिशियली गुड. ठीक आहे. खराब साठवणुकीमुळे साहित्याची गुणवत्ता खराब होऊ शकते. थर्ड म्हटलेलं आहे स्टोर कीपर एन्श्युअर बोथ क्वालिटी प्रिझर्वेशन अँड मटेरियल सेफ्टी. स्टोर कीपरला उद्देश म्हणजे साहित्य सुरक्षित ठेवणे आणि गुणवत्ता जपणे. ठीक आहे. तसंच बघा आता इथे ड्युटीज ऑफ स्टोर कीपर दिले आहे. स्टोर कीपरची कर्तव्य काय आहे. सगळ्यात पहिले आहे जनरल कंट्रोल, कंट्रोल ओव्हर ऑल स्टोर ऍक्टिव्हिटीज अँड व्हेरिफिकेशन ऑफ रिसिव्ड गुड्स. सर्व स्टोर कामकाजावर नियंत्रण व आलेल्या मालाची तपासणी, हा त्याचा फर्स्ट काम आहे. सेकंड आहे सेफ कस्टडी, एन्श्युअर मटेरियल आर स्टोर्ड इन प्रॉपर एन्व्हायरमेंट, साहित्य योग्य स्थितीत व वातावरण ठेवणे, हे सेकंड ड्युटी. थर्ड रेकॉर्ड मेंटेनन्स, कीप ट्रॅक ऑफ रिसिव्ड, इश्यूड, बॅलन्स अँड ट्रान्सफर, आलेले, वितरित, शिल्लक आणि इतर स्टोअरमध्ये पाठवलेले साहित्य नोंदवणे. नेक्स्ट फोर्थ आहे परचेस रिक्वेजिशन, रेज रिक्वेजिशन वेन स्टॉक रीच रीऑर्डर लेवल, स्टॉक रीऑर्डर लेवलवर पोहोचल्यावर खरेदीची मागणी करणे. नेक्स्ट फिफ्थ आहे मेंटेन स्टॉक लेवल, मेंटेन ॲडिक्वेट स्टॉक टू अवॉइड प्रोडक्शन डिले, उत्पादनात वक्तव्य येऊ नये म्हणून पुरेसा साठा ठेवणे. नेक्स्ट मटेरियल इश्यू मटेरियल ओनली ऑन ऑथोराइज रिक्वेजिशन स्लिप, अधिकृत मागणी पत्रावरच साहित्य वितरित करणे. ठीक आहे. या ड्युटीज असतात. आणि लास्ट आहे स्टॉक व्हेरिफिकेशन, रेग्युलर चेकिंग अँड रिकन्सिलेशन ऑफ फिजिकल अँड बुक स्टॉक, प्रत्यक्ष नोंदवला आणि साठा यांची ताळमेळ तपासणी करणे. इथं या ड्युटीज असतात स्टोअर कीपरच्या. ठीक आहे. आता बघा स्टोअर कीपर तर 3 मेन टाइप्स आहे. सगळ्यात पहिले आहे बिन कार्ड्स. ठीक आहे. मेंटेन बाय स्टोअर डिपार्टमेंट, शो क्वांटिटी ऑफ आयटम इन बिन्स, स्टोअर विभागात मार्फत साठवण्याची वस्तू संख्यात्मक नोंद ठेवते, जसं की रेकॉर्ड रिसिप्ट, इश्यू, रिटर्न इन बिन लेवल. ठीक आहे. सेकंड आहे स्टॉक कंट्रोल कार्ड, साठा नियंत्रण कार्ड, शो फुल स्टोअर इन्व्हेंटरी स्टेटस, स्टोअर मध्ये संपूर्ण साठ्याची माहिती दर्शवणे, जसं की मेंटेन बाय नीटली क्लरिकल स्टाफ, नॉट नियर मटेरियल्स. ठीक आहे. त्यानंतर थर्ड आहे स्टोअर लेजर, स्टोअर्स लेखा. बघा मेंटेन बाय कॉस्ट और अकाउंट्स डिपार्टमेंट, हिशोब विभागाकडून ठेवले जाते. कंटेन बोथ क्वांटिटी अँड व्हॅल्यू डिटेल्स, संख्यात्मक व मूल्यात्मक माहिती समाविष्ट असते. हे 3 असतात स्टोअर रेकॉर्ड्स मध्ये. ठीक आहे. आता बघा डिफरन्स दिलेला आहे, डिफरन्स बिटवीन बिन कार्ड अँड स्टोअर लेजर. ठीक आहे. बघा बिन कार्ड मध्ये म्हटलेलं आहे मेंटेन बाय स्टोअर कीपर, स्टोअर लेजर म्हटलं आहे मेंटेन बाय अकाउंट डिपार्टमेंट. बिन कार्ड आहे क्वांटिटी रेकॉर्ड, इथे क्वांटिटी प्लस व्हॅल्यू रेकॉर्ड. थर्ड रिअल टाइम एंट्री, पोस्ट आफ्टर ट्रान्झॅक्शन, ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर. त्याच्यानंतर बिन कार्ड नो जॉब वाईज ट्रान्सफर, इन्क्लुडेड जॉब टू जॉब मटेरियल ट्रान्सफर. ठीक आहे. तर हे 4 डिफरन्सेस आहे बिन कार्ड आणि स्टोअर लेजर मध्ये. ठीक आहे. आता एमसीक्यूज बघूया. तसंच बघा मॉक टेस्टची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये कम्प्लीट मॉक टेस्ट IBPS पॅटर्न नुसार कम्प्लीट विथ सोल्युशन दिलेले आहे. याची प्राइस आहे 150.
जितके मॉक पेपर तुम्ही सॉल्व्ह कराल की तुमची टाइम मॅनेजमेंटची, रिझनिंग, मॅथ्स, अकाउंट एकासोबत पूर्ण प्रॅक्टिस होईल आणि पेपरमध्ये तुमचा टाइम मॅनेजमेंट होणार. त्याच्यामुळे मॉक टेस्ट प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथनं मेसेज करून पीडीएफ तुम्ही घेऊ शकता. त्याची प्राइस आहे 150. ठीक आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे मटेरियल कॉस्ट स्टोरेजचा. बघा काय म्हटलंय, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रॉपर मटेरियल स्टोरेज. योग्य साहित्य साठवणुकीचा प्रमुख उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्पेस युटिलायझेशन, सेकंड कॉस्ट रिडक्शन, थर्ड क्वालिटी प्रिझर्वेशन अँड फोर्थ रेकॉर्ड मेंटेनन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड क्वालिटी प्रिझर्वेशन, गुणवत्ता टिकवणे. नेक्स्ट सेकंड, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेफ कस्टडी ऑफ मटेरियल. साहित्याच्या सुरक्षतेसाठी कोण जबाबदार आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस मॅनेजर, सेकंड स्टोअर कीपर, थर्ड अकाउंट क्लर्क अँड फोर्थ प्रोडक्शन हेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टोअर कीपर. नेक्स्ट थर्ड, मटेरियल शुड बी इश्यूड ओनली अगेन्स्ट विच डॉक्युमेंट. साहित्य केवळ कोणत्या दस्तऐवजाच्या आधारे दिले पाहिजे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वर्बल ऑर्डर, फोन कॉल, मटेरियल रिक्वेजिशन स्लिप अँड फोर्थ इनवॉइस, परचेस इनवॉइस. करेक्ट आन्सर आहे थर्ड मटेरियल रिक्वेजिशन स्लिप, साहित्य मागणी पर्चे. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट शुड द स्टोअर कीपर डू वेन स्टॉक रीच मॅक्झिमम लेवल. जेव्हा साठा कमाल पातळीवर पोहोचवतो तेव्हा स्टोअर कीपरने काय करावे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेज परचेस रिक्वेजिशन, सेकंड स्टॉप फर्दर परचेसिंग, थर्ड ट्रान्सफर मटेरियल अँड फोर्थ रीचेक क्वालिटी. करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टॉप फर्दर परचेसिंग, पुढील खरेदी थांबवावी. नेक्स्ट फिफ्थ, हु इनिशिएट परचेस रिक्वेजिशन वेन रिऑर्डर लेवल इज रीच. पुन्हा ऑर्डर स्तर गाठल्यावर खरेदी मागणी कोण सुरू करतं. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्वालिटी ऑफिसर, सेकंड प्रोडक्शन मॅनेजर, थर्ड स्टोअर कीपर अँड फोर्थ अकाउंटंट. करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टोअर कीपर. नेक्स्ट सिक्स्थ, विच रेकॉर्ड इज केप्ट ॲट बिन अँड शो ओनली क्वांटिटी. कोणता रेकॉर्ड बिन मध्ये ठेवला जातो आणि फक्त प्रमाण दर्शवतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टॉक कंट्रोल कार्ड, सेकंड स्टोअर लेजर, थर्ड बिन कार्ड अँड फोर्थ जॉब शीट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बिन कार्ड. नेक्स्ट सेवन, हु मेंटेन द बिन कार्ड. बिन कार्ड कोण ठेवतो. तर बघा ऑप्शन आहे कॉस्ट डिपार्टमेंट, स्टोअर कीपर, प्रोडक्शन मॅनेजर, अकाउंटंट. करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टोअर कीपर. नेक्स्ट एट, विच रेकॉर्ड कंटेन बोथ क्वांटिटी अँड व्हॅल्यू. कोणत्या रेकॉर्ड्स मध्ये प्रमाण आणि किंमत दोन्ही असतात. बघा ऑप्शन आहे बिन कार्ड, स्टोअर लेजर, स्टॉक कंट्रोल कार्ड अँड फोर्थ परचेस ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टोअर लेजर. नेक्स्ट नाइन्थ, व्हॉट इज डिसएडव्हान्टेज ऑफ बिन कार्ड. बिन कार्डचा एक तोटा कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्लीन रेकॉर्ड, सेकंड डिफिकल्ट ऑन स्पॉट चेक, थर्ड डर्टी ड्यू टू प्रॉक्सिमिटी विथ मटेरियल अँड फोर्थ अपडेटेड बाय कॉस्टिंग. करेक्ट आन्सर आहे थर्ड डर्टी ड्यू टू प्रॉक्सिमिटी विथ मटेरियल, साहित्याजवळ असल्यामुळे मळलेले. ठीक आहे. नेक्स्ट टेन्थ, विच रेकॉर्ड गिव्ह सेंट्रलाइज व्ह्यू ऑफ ओव्हरऑल स्टॉक. कोणता रेकॉर्ड संपूर्ण साठ्याचा केंद्रीकृत दृष्टिकोन देतो. बघा ऑप्शन आहे बिन कार्ड, स्टॉक कंट्रोल, जॉब शीट, बिल ऑफ मटेरियल. करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टॉक कंट्रोल कार्ड. नेक्स्ट 11, ऍडव्हान्टेज ऑफ स्टॉक कंट्रोल कार्ड ओव्हर बिन कार्ड. बिन कार्डच्या तुलनेत स्टॉक कंट्रोल कार्डचा फायदा कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे मेंटेन बाय मटेरियल हँडलर, सेकंड ॲक्युरेट कॉस्ट ट्रॅकिंग, थर्ड नीट सेंट्रलाइज रेकॉर्ड अँड फोर्थ इझी टू यूज ऑन शॉप फ्लोर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नीट सेंट्रलाइज रेकॉर्ड, स्वच्छ व केंद्रीकृत नोंद. नेक्स्ट 12, स्टोअर लेजर इज मेंटेन बाय विच डिपार्टमेंट. स्टोअर लेजर कोणत्या विभागाकडे ठेवले जाते. तर बघा ऑप्शन आहे स्टोअर, प्रोडक्शन, कॉस्टिंग और अकाउंट्स आणि परचेस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉस्टिंग और अकाउंट, खर्च व लेखा. नेक्स्ट 13, विच रेकॉर्ड हेल्प इन स्पॉट कंपॅरिझन ऑफ बुक स्टॉक अँड फिजिकल स्टॉक. कोणता रेकॉर्ड पुस्तकातील साठा व प्रत्यक्ष साठा यांची जागेवर तुलना करण्यास मदत करतो. तर बघा ऑप्शन आहे स्टॉक कंट्रोल कार्ड, स्टोअर लेजर, बिन कार्ड, परचेस रजिस्टर. करेक्ट आन्सर आहे थर्ड बिन कार्ड. ठीक आहे. नेक्स्ट 14, इंटर डिपार्टमेंट ट्रान्सफर आर नॉट रेकॉर्डेड इन. विभागामधील हस्तांतरण कोणत्या रेकॉर्ड्स मध्ये नोंदवले जात नाही. बघा ऑप्शन आहे स्टॉक कंट्रोल कार्ड, बिन कार्ड, स्टोअर लेजर अँड जॉब कार्ड. करेक्ट आन्सर आहे सेकंड बिन कार्ड. ठीक आहे. नेक्स्ट 15,
विच रेकॉर्ड इज सबसायडरी टू द मेन कॉस्ट लेजर. कोणता रेकॉर्ड मुख्य खर्च लेजरचा उपलेजर आहे? बघा ऑप्शन आहे बिन कार्ड, स्टोर लेजर, स्टॉक कंट्रोल कार्ड अँड इनवॉइस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, स्टॉक लेजर. आन्सर आहे स्टोअर लेजर. तसंच बघा महाट्रान्सको एलडीसी ची पूर्ण पीडीएफ अवेलेबल आहे. ऑल इन वन किंवा सेपरेट पीडीएफ ज्यांना पाहिजे असेल सेपरेट पीडीएफ पण अवेलेबल आहे आणि ऑल इन वन आहे. ठीक आहे. ज्यांना पण ज्या पीडीएफ पाहिजे असेल त्यांची प्राइस दिलेली आहे. ऑल इन वन ची 750 आहे, मॉक टेस्ट ची 150 आहे आणि फॉर्म्युला प्लस प्रॉब्लेम बेस ची 50 रुपीज आहे. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल त्यांनी गिवन जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मेसेज करून इथनं तुम्ही पीडीएफ घेऊ शकता. ठीक आहे. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे. सिडको क्लब साठी खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. महाट्रान्सको साठी पण सुद्धा खूप इम्पॉर्टंट पीडीएफ राहणार आहे. याच्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स पूर्ण टॉपिक कव्हर केलेला आहे. ज्यांना पण ही पीडीएफ पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून पीडीएफ घेऊ शकता. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.